दहशतवाद्यांविरोधात देश ॲक्शन मोडवर आलेला असताना इकडं नक्षलवाद्यांविरोधात सुद्धा कारवाई सुरू आहे। आपण त्याविषयीचा एक रिपोर्ट पाहायचा आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचं लक्ष्य ठेवलंय आणि आता त्याच दिशेनं जोरदार पावलं पडू लागली आहेत। महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी एकत्रित ताकद लावून मागच्या 3 दिवसांमध्ये नक्षल्यांना अक्षरशः सळो की पळो केलंय। या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या नक्षली कारवाईबद्दलचा हा विशेष रिपोर्ट पाहूया। नक्षलवादाचं कंबरडं मोडणारी कारवाई सध्या छत्तीसगड तेलंगणाच्या बिजापूर सीमेवर सुरू आहे। कर्रेगट्टाच्या जंगलात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात नक्षल्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय। या मोठ्या कारवाईमुळे नक्षलवादी इतके रडकुंडीला आलेत की आता शांती वार्तेसाठी पत्रक काढून याचना करू लागलेत। हजारोच्या संख्येने पोलीस जवान जे आहेत ते नक्षलविरोधी अभियान राबवत आहेत। मुख्य म्हणजे ही भारतातील सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे म्हटले जात आहे, कारण यामध्ये हजारोच्या संख्येने असलेले जवान जे आहेत त्यांनी कर्रेगट्टाच्या जंगलाला संपूर्ण घेराव केलेला आहे। कर्रेगट्टाच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीचा शुक्रवारचा हा 3रा दिवस आहे। 23 एप्रिल दिवस पहिला। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर कर्रेगट्टा जंगलात नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू झाली। तेलंगणा आणि महाराष्ट्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश झाला। चकमकीमध्ये 3 महिला नक्षलवादी ठार झाल्या, शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। 24 एप्रिल दिवस दुसरा। सुरक्षा दलांनी जवळपास 1000 नक्षलवाद्यांना कर्रेगट्टा जंगलात घेरलं। 3 राज्यांचे जवळपास 10,000 सुरक्षा जवान यामध्ये सहभागी झाले। 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला गेला। नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आयडी स्फोटक पेरून ठेवल्यामुळे सुरक्षा दलांपुढे आव्हान उभं राहिलं। कुख्यात नक्षली कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा या भागात असल्याच्या माहितीनं कारवाई तीव्र केली गेली। 25 एप्रिल आजचा 3रा दिवस। नक्षल्यांविरोधात निर्णायक लढाईला सुरुवात झाली। जवळपास 6,000 सुरक्षा जवान कर्रेगट्टा जंगलामध्ये तैनात केले गेले। नक्षलवाद्यांना घेरून कारवाई सुरू आहे। चकमकीच्या ठिकाणी अनेक नक्षलवादी मारले गेल्याची आणि जखमी झाल्याची शक्यता आहे। यानंतर जवानांकडनं हवाई हल्ले सुरूच आहेत। नक्षल्यांकडनं नक्षलविरोधी अभियान थांबवण्याची याचना केली गेली आहे। शांती वार्तेसाठी नक्षल्यांच्या उत्तर पश्चिम बस्तर ब्युरो प्रभारीकडनं पत्रक जारी केलं गेलंय। या वर्षातली नक्षल्यांविरोधातली मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिलं जात आहे, कारण पूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी 3 राज्यांचे सुरक्षा दल या ऑपरेशन मध्ये उतरलेत। हजारो सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा तैनात आहे। सीआरपीएफ आणि त्याचे इलाइट कोब्रा बटालियन, छत्तीसगडचं जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, बस्तर फायटर्स तैनात आहेत। महाराष्ट्राचे C60 कमांडो तैनात आहेत। तेलंगणामधील ग्रेआउंड सुद्धा कारवाईसाठी तैनात आहेत। सुरक्षा दलांना हवाई मदत पुरवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सचाही वापर केला जातोय। सुरक्षा दलांचे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा नक्षलवाद्यांचा सामना करतायत आणि या भागातून नक्षलवाद्यांचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ही मोहीम किती दिवस चालेल आणि त्याचे अंतिम परिणाम काय असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मिळालेल्या माहितीनुसार पुढे आणखी 2 दिवस ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे। आशिष अग्रवालसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।